आपण या ट्रेनने जाणार आहे. कल्याणच्या जवळ आहे हे हाजी मलंगगड. मुंबई पासून तुम्हाला एक 1.5 ते 2 तास लागणार इथे पोहोचायला. इथले चार्जेस आहेत. ही इंडियाची सगळ्यात लॉंगेस्ट फनिक्युलर रेल्वे. थोडे हिडन प्लेस आहे ते. सो चलो ते फाइंड आउट करूया आज. मी डोंबिवलीच्या रुणवालला राहतो आणि तिथून फक्त एक अर्ध्या तासावर आहे. माझ्यापासून खूपच जवळ असल्यामुळे काही आम्हाला फारसं वाटत नाही. सो एक्साइटेड. 5:10 झालेत आणि ऊन बघा किती वरती आहे. समर चालू आहे, उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे 6:30 पर्यंत लाईन जाते. इथे कार पार्क केली आहे आणि चलो घरापासून जसं म्हटलं अर्ध्या तासावर आहे. कल्याणच्या जवळ आहे हे हाजी मलंगगड. मुंबईपासून तुम्हाला एक 1.5 ते 2 तास लागणार इथे पोचायला. पनवेलवरूनही जवळ आहे. आता ॲक्च्युली आता जेव्हा पाऊस चालू होईल तेव्हा इथे या. एकदम म्हणजे बाप जागा आहे ही पावसाळ्यासाठी. जो फील आहे आणि त्यात आता चेरी ऑन केक म्हणजे इथली ही फनिक्युलर रेल्वे, त्याच्यावर ऑलरेडी मी बराच कॉन्टेंट बनवला आहे. बरेच रील ब्लॉग सगळं टाकलेले आहे, जाऊन चेक करू शकता. सो आत्ताही तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच. चलो लेट्स गो. इथून मेन एंट्री, इथे पार्किंग आणि इथे पार्किंगचे आय थिंक 40 रुपये होतील वाटते. देतो मी तो पण अपडेट तुम्हाला आला. आणि इथे आपली गँग. चलो. ॲक्च्युली ऊन खूपच तळतळीत आहे, म्हणजे काय म्हणणार. बट इतकं चांगलं आहे की सनी डे, म्हणजे ते म्हणतात ना सनी डे, तसा मला फील आहे. ऊन जरी असलं तरी मजबूत हवा सुटली आहे. कारण आता पाऊस येणार आहे. प्री मॉन्सून वारे चालू आहेत, त्यामुळे हवा फुल आहे. आणि माझ्या मागे इथे फनिक्युलर रेल्वे येते. सो मोस्ट प्रोबॅबली आता आपण हिच्यानेच जाऊ. चला चला लवकर. इथले चार्जेस आहेत 150 रुपये रिटर्नसाठी, 3 हाफ 2 फुल. फुलचे 150 रुपये, हाफचे 75. आणि एक चांगली इथे UPI आहे. 3 हाफ 2 फुल. इथे असं बसायला वगैरे पण अरेंजमेंट आहे. थोडेफार दुकान वगैरे आहे, म्हणजे कॅन्टीन वगैरे काय. सो खाण्या वगैरेची पण सगळं आहे. वॉशरूम पण बऱ्यापैकी क्लीन आहे. इंटरनॅशनल सिस्टीम आहे. हे ओपन करून काही होत नाही, हे दाबावं लागतं आणि याने बंद पण होतं. बाई अलग लेवलची सिस्टीम. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन त्या पाहण्यासाठी. इथे खूपच प्रॉपर असा वेटिंग लाऊंज. याचं इंटिरियर पण खूप छान आहे. इथून एंट्री केलेली आपण आणि इथून आतमध्ये वेटिंग रूममध्ये बसायचं आणि त्याच्यानंतर आत. ॲक्च्युली ही इंडियाची सगळ्यात लॉंगेस्ट फनिक्युलर रेल्वे आहे. हे चालतं का? चालतं का हे चालत आहे का? असं स्टँड मारतात प्रत्येक तिकीटवर आले की नाही ते करायला. इथे आपली फनिक्युलर रेल्वे आलेली आहे. इथे वरती शेड्यूल आणि आपली माकडे जाऊन बसली आहे. सो चल लेट्स गो. हाय हाय हाय. आपण सगळ्यात खालच्या सीटवर बसलो आहे, कारण इथून दिसणार आहे मेन व्ह्यू. सो केबिन तर खूपच मोठी आहे, प्रशस्त एकदम. हे बघा इथे विंडो पॅटर्ननी. हे बघा कोण नाही, पूर्ण केबिन मध्ये फक्त आम्हीच आहोत. आणि ॲक्च्युली हिचं यामध्ये AC पण आहे, पण आय थिंक आता बंद आहे. आणि असं स्टेप बाय स्टेप आहेत, म्हणजे जिने कसे असतात तसं सिटिंग पोझिशन आहे. सप्तशृंगी गडावर जशी आहे फनिक्युलर रेल्वे, ही पण तशीच आहे सेम. बट याच्यामध्ये AC वगैरे आहे. सप्तशृंगी गडाची मला आठवत नाही AC वगैरे होती का, आय थिंक नाही आहे तिच्यामध्ये. हिच्यामध्ये AC वगैरे. गारवा तर आहे, इथली AC बंद आहे पण गारवा आहे.
बघा दुसरी ट्रेन आली ना, हा क्रॉसिंग पॉइंट आहे. एक ट्रेन खाली जाते तर एक ट्रेन वरती येते इथे. हाय अनु. आणि फायनली आपण वरच्या रोपवे पॉइंटला पोहोचलेलो आहोत. हा मागे मलंगगड. आणि चलो आता उतरूया आपण. ॲक्च्युली मलंगगडला आल्यानंतर पुढे दर्गा वगैरे आहे आणि पुढे शंकराचं मंदिर वगैरे पण आहे. पण आम्ही थोडं अपोजिट साईडला जाणार आहे. मला सनसेट वगैरेचा फील घ्यायचा. आणि ॲक्च्युली कसं इथून जो डोंबिवली कल्याण हा जो सेक्शन दिसतो तो बघण्यापेक्षा मी म्हटलं याच्या बॅक साईडनी पनवेल वगैरे दिसतो. सो त्या साईडला जाऊ. तिकडे एक शिवलिंग आहे. थोडं हिडन प्लेस आहे ते. सो चलो ते फाइंड आउट करूया आज. आणि बाय एनी चान्स वेळ मिळाला, एनर्जी असली आमच्यात, तर आम्ही तिकडे पुढे पण एका व्ह्यू पॉईंटला जाऊ. सो कळेलच आता तुम्हाला आम्ही कुठे कुठे चाललोय, काय काय एक्सप्लोअर करतोय. सो जायचं. उतरायला इथून, चढायला इथून. आणि आता जस्ट पनिक्युलर रेल्वे गेली आहे तिथे आम्ही आलेलो. काही भारी इथून शॉट मिळाला. म्हणजे जो फील आहे ना तो भारी मिळाला. काय नाही करत, साईडने चाला, या साईडने चाला. ॲक्च्युली आम्ही थोडं डिसेंट साईडला चाललोय. म्हणजे तुम्ही बाहेर आले ना तर राईटला गेले तर दर्गाकडे, आता माझ्या मागे स्टेशन आहे, तो राईटला गेले तर दर्गाकडे. आणि तिथूनही आपल्याला म्हणजे बरंच काही आहे एक्सप्लोअर करण्यासाठी. आता त्याच्याबरोबर लहान मुलं आहेत, सो चालतील की नाही मला माहीत नाही. म्हणून इथे मागे शिवलिंग, जसं मी म्हटलं तुम्हाला, थोडा पनवेल साईडचा व्ह्यूवाल्या ठिकाणी जाऊ. मी कधी गेलो नाही आहे, सो ते एक्सप्लोअर करून मग तिकडेही जाऊ आम्ही. सो चलो. ॲक्च्युली ही जी वाट आहे ही जुनी वाट होती. आता रोपवे झाल्यामुळे या वाटेवरून खूपच कमी लोक येतात. सो त्याच्यामुळे इथले जेवढे शॉप्स वगैरे होते, जेवढे शॉप्स सगळे बंद पडलेत. म्हणजे ऑलमोस्ट सगळे बंद पडले. त्यांचा थोडा बिझनेसचा लॉस झाला आहे. बट ठीक आहे, त्यांनी जर मूव ऑन केलं असेल, पुढे गेले असतील ते लोक, तर आहेत त्यांचं पण चालू उदरनिर्वाह. कुठल्याही गोष्टीत मूव ऑन होणं गरजेचं आहे, काळानुसार बदलणं. इथे ना माकडं खूप आहेत. बट काय माहिती आज नाही आहेत, कुठे दिसत नाही आहेत. माकडं आहेत ना इतके इरिटेट करतात ना, इतके इरिटेट म्हणजे तुमच्याकडे काही असेल लगेच ते पकडायला येतात. सो आज लकी आहे. म्हणजे जेव्हा मी लास्ट टाईम आलेलो तेव्हा तरी खूप होते, आज नाही आहेत बाबा. आता वाटेत इथे वाघेश्वरी देवीचं मंदिर आहे इथं राईटला. पण आपण पुढे जाऊन ते वरती लेफ्ट साईडला जाणार आहे. आणि मेन गोष्ट इथूनच इथे पुढे बघा, संपूर्ण जे दिसतं आहे असं पाणी टाईप दिसतो आहे. सो त्या पाण्याच्या थोडं इकडे लेफ्ट साईडला एअरपोर्ट आहे, बेलापूरचा नवी मुंबई एअरपोर्ट. आणि हे सगळं वाशी सेक्शन आहे, म्हणजे तोच बेलापूर वगैरेवाला सेक्शन आहे. सो संपूर्ण नवी मुंबई आता इथून आपल्याला दिसेल. म्हणजे याच्या एका साईडला पूर्ण कल्याण डोंबिवलीवाला सगळा परिसर, म्हणजे ठाणा आपण म्हणू शकतो. एका साईडला पूर्ण ठाणा दिसतो आणि एका साईडला नवी मुंबई रायगड वगैरेवाला सेक्शन दिसतो. सो हा गड एकदम उंच आहे. आणि तुम्ही जर विमानाने जर मुंबईला आले असाल तर राईट साईडच्या खिडकीत बसले असाल मुंबईला लँड होताना, तर मलंगगड एकदम जवळून दिसतो. आणि सगळे आता विमान पण वरून चालले आहेत. सो कधी येणार असाल तर राईट खिडकीत बसा आणि जस्ट लँड व्हायच्या आधी तुम्हाला दिसेल. सामान न्यायला इथे असं हे गाढव आहेत. तर बघा इथून रस्ता आहे जायला. चलो, इथे ही अशी कॅन्टीन लागते त्याच्या बाजूलाच. उतरलो आहे आम्ही, तर चढायचं आहे आता. पण जास्त नाही आहे, एक 10 मिनटं रिटर्न जर्नी चढलो की पोचून जाऊ. तर याच्यानंतरचा पॅच चांगला आहे, त्यामुळे मजा येणार आहे.
तिकडे कसं ते गावागावांमधून म्हणजे इथे लोक पण राहतात, गाव वगैरे पण आहे इथे. हा बघा विमान, म्हटलं ना तुम्हाला विमानातून दिसतं आपल्याला राईट साईडच्या विंडोला बसले तर हाजी मलंगगड. इथे बघा मस्त आपल्या भारताचा झेंडा वगैरे लावलाय भाई, फुल भारी वाटतंय. ॲक्च्युली मी या फील्डसाठीच इथे आलेलो आणि खरंच खूप भारी आहे इथून व्ह्यू, म्हणजे मला एक्सपेक्ट नव्हतं, मी फर्स्ट टाईम आलो आहे. आणि इथे हे बघा मंदिर वगैरे बनवलं आहे, शंकराचं मंदिर. हाय. सो चलो चला या दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया, पुढे पण मंदिर आहे. किती सारे इंडस्ट्रीज आहेत. इथे जमीन वगैरे प्रॉपर एकदम छान आहे आणि भाई जी हवा सुटली आहे, जो फील आहे क्रेझी मस्त भारी. हे जे समोर धूर वगैरे येतोय ही मेन तळोजा MIDC, फुल धूर, आणि या साईडला येतोय पूर्ण फील येतो. आणि त्याच्या तिकडे मागे पनवेल आणि समोर हा या साईडला एअरपोर्ट, आणि हा सगळा खारघर वगैरे वाला सेक्शन. जो लँडस्केप दिसतोय इथून बाई फुल भारी, फुल मस्त, आणि हवा पण मस्त सुटली आहे. आणि इथली मेन हायलाईट समोर म्हणजे आता अजून थोडं पुढे असलेलं शंकराची पिंड, आणि ही ती पिंड आहे. म्हणजे जे लँडस्केप इथून दिसतोय, जे फील येतोय खूपच भारी. बाकी आमच्यासारखी अशी मुलं लहान लहान आणली तर जरा सांभाळा, सगळीकडून ओपन आहे आणि डेंजर आहे पाय, सो बी केअरफुल. ही इथे आपली पिंड, त्या दर्शन घेऊया. आणि इथे समोर जो आता जो आता एक्सप्रेस हायवे होतो आहे बदलापूरवरून डायरेक्ट पनवेलला कनेक्ट होणार आहे, तो समोर दिसतो. आणि पिंड, इथे पण झेंडा आहे वरती. आणि हा इथे आपला हाजी मलंगगड, आणि समोर हे जे व्हाईट स्ट्रक्चर दिसतंय तोच तो रोपवे स्टेशन जिथून आपण चालत आलो आहे. आता जस्ट ड्रोन शॉट उडवून झाला आहे. हा संपूर्ण जसं मी म्हणतोच आहे तुम्हाला की हा तळोजा, तिकडे पनवेल, या साईडला नवी मुंबई, सगळा रिजन आहे. म्हणजे आता मी एका अशा ठिकाणी जिथून मला दोन्ही रिजन दिसत आहेत. तिथे तो जो नवीन एक्सप्रेसवे होतो आहे तो, आणि तिकडे पनवेल वगैरे. आता वेदर क्लिअर नाही आहे, जर क्लिअर असतं तर जो कर्नाळ्याचा थंब आहे ॲक्च्युली दिसतोय मला. येस येस येस, हा बघा एकदम समोर, फोकस करतो. हा जो एकदम सेंटरला जो दिसतोय ना थंब, तोच आहे कर्नाळ्यावाला थंब. म्हणजे या साईडला पूर्ण नवी मुंबईवाला सेक्शन, आणि इकडून या साईडला पूर्ण कल्याण डोंबिवलीवाला सेक्शन. त्याला सगळीकडे जाळत असतात, सगळीकडे जाळत, आणि गाड्यांचा पॉल्युशनचा प्रॉब्लेम आहे. चिक्की आणलेली ती खातोय. ॲक्च्युली झालं आता इथलं करून. सन बघा अजून किती वरती आहे, 6:30 वाजले, किती वरती आहे सनला. सो आता प्लॅनिंग हे आहे की आपण तिथून अजून पुढे जाऊया. तिकडून तो वाला जो व्ह्यू पॉईंट आहे, कारण सन या डोंगराच्या मागे सेट होणार आहे सनसेट. सो तिकडून जास्त चांगला फील आहे. पटापट जातो, वाटेत वडापाव खाऊ आणि तिकडे जाऊन सनसेटची मजा घेऊ. आणि ही ट्रेन 8 वाजेपर्यंत चालू असते. ॲक्च्युली त्यानंतर पण चालू असते, बट मग फ्रिक्वेन्सी कमी होते. आता इन्स्टंट आहे 8 वाजेपर्यंत. आय थिंक दर 10-15 मिनिटांनी आहे. 8 नंतर अर्ध्या तासांनी असते. बट टेन्शन नाही त्याच्यामुळे की बंद नाही होत. सो चलो, हे जी समोरची जागा आहे ना, ही जी समोरची जागा आहे, आता तिथे चाललो आहे आपण.
7:12ला सनसेट होणार आहे असं दाखवतोय. आता 7:40 झालेत. 7:12च्या आधी पोहोचायचं आहे. चलो. या फनिक्युलर रेल्वे स्टेशनपासून बाहेर आल्यावर इथेच लिहिलं आहे यांनी शंभूनाथ दर्शन. सो इथून तुम्हाला लेफ्टला इथे जायचं आहे. जे आता आपण ऑलरेडी जाऊन आलो. पक्का थकलो आहे कारण या दोघांना फास्ट घेऊन आलो आहे पळवत पळवत. ते दोघं मागे राहिले. हां म्हणजे मी नाही पळवलं ह्यांना. चॅलेंज हा होता की मी तुम्हाला पकडणार, पकडायच्या आधी पळायचं तुम्ही. तर फुल जोरजोरात पळत 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 आलेत. इथे मेन एंट्री म्हणजे रिटर्न जर्नीसाठी. हा मस्त फनिक्युलर रेल्वेचा व्हिडिओ घेतला. चलो वाटेत लिंबू सरबत ब्रेक. मेन मार्केटमधून आता चाललो आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असेल मलंगड त्याची नाव केलं आहे. तो आयडियली आधी हाजी मलंगड होता आणि हाजी बस आणि ती करण्याची तरी दर्गा इथे. त्यासाठी थोडं विवादित क्षेत्र आहे हे. बघा इथे विकायला वगैरे आणि याचा रूम वगैरे म्हणजे इथे लोक राहायला वगैरे येतात. तर तुम्हाला इथे कसं एकदम चांगलं हे नाही आहे म्हणजे मजा नाही आहे. सो हे जे पिंडवाला सेक्शन सांगितलेलं म्हणजे मला माहिती आहे पण म्हटलं आता गर्दी कमी असेल इथे आलो. तर इथे नाही आलात तिकडे गेलात बास नेचरचा फील घ्यायचा असेल तर त्यासाठी तर परफेक्ट आहे. इथे येण्याची काही गरज नाही. आणि फायनली समोर दर्गा आली आहे. त्याच्याच थोडं बाजूच्या साईडने पुढे गेलो आपण तर व्ह्यू पॉईंटकडे जाता येतं. सो तिथे चाललं आता. हे बघा समोर दर्गा. आता जस्ट दर्गा क्रॉस केला आहे. बाजूला सनसेट होतं भारी दिसत होतं. पण त्याच्या कॅमेऱ्याला दिसलं नसतं कारण घरं वगैरे होती. बट ट्राय चाललं आहे आमचं पटापट जाऊन. ॲक्च्युली माझ्या घरून इतका भारी व्ह्यू आहे ना की काय फरक नाही पडत बट स्टील. हां सो इथून पूर्ण डोंबिवली वगैरे कल्याण वगैरे सगळा परिसर दिसतो. पार ठाण्यापर्यंत दिसतो. वेदर अजून जरा क्लिअर असं ना आता 10 दिवसांपूर्वी आहे ना 8 दिवसांपूर्वी खूप क्लिअर होतं वेदर. तेव्हा यायला पाहिजे होतं. भारी सगळं दिसलं असतं पण ठीक आहे जे आहे ते आहे आता. चला पृथ्वी मजा आली. खूप मजा. आणि तुला खूप मजा आली. हा जो रस्ता आहे इथूनच आम्ही आलो आणि हा मेन खालचा स्टेशन जिथून आपण रोपवे घेतो आणि या पार्किंगमध्येच इथे कुठेतरी आपली कार उभी आहे इथे. आणि हे बघा हा हाजी मलंगड हा वरचा स्टेशन. हा स्टेशन आणि आपण ऑल द वे इथून चालत 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 वरतून इथे वरती शीतल बसली आहे थकली ती. चालत चालत इथे आलो आहे आणि हे बघा पोरं इथे येऊन बसलेत. आणि इथे आपला रेल्वे स्टेशन. आणि इथून आम्ही जे राहतो डोंबिवलीला रुणवाल वगैरे आहे पलावा वगैरे आहेत. हे जे पुढे झुंड दिसतोय तुम्हाला बिल्डिंगचा इथेच आहे. इकडे ही जी उंच बिल्डिंग वगैरे नाही या साईडला रुणवाल आहे आणि हा सगळा लोडाचा सेक्शन. वेदर खूपच भारी झालं आहे. खूपच भारी म्हणजे खूप छान वाटते. कलर्स वगैरे जे आले आहेत ना ते खूप भारी आहेत. मस्त. आणि फायनली आपण 7:45च्या अराउंड फनिक्युलर रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे. आज नंतर फ्रिक्वेन्सी कमी होते म्हटलं मी. सो चलो. आणि आता इथे वरती चढायला लिफ्ट आहे. कसा वाटला अरू ज्याची हवा टाईट झाली. नुसता फोन आणि मोबाईल त्याशिवायची जिंदगी नाही आहे. आता पण इकडे आलं आहे आमच्याकडे म्हणजे दुसरा भाऊ राहतो त्याच्याकडे. फोन इथे मिळतो ना त्याला आजोबा देतो त्यामुळे लोकांना इथे मजा येते. हाय अनु. मला झाली बघायची. तुम्ही कसं वाटलं आणि तुझी काय?
इथे सुद्धा वेटिंग रूम आहे आणि आता गर्दी झाली आहे. सो आमचा नंबर आल्यावर जाऊ. मोस्टली हा सगळा पब्लिक तर एका ट्रेनमध्ये जाईल. आता आमच्या पुढची लोक गेली आहेत आणि आमचा पण नंबर आत्ताच येईल या ह्याच्यात. एक ट्रेन गेल्यानंतर आमचा नंबर आला आहे. एक चांगलं आहे, सिस्टमॅटिक आहे सगळं. सो चलो. आरुष मागे मागे आरुष. आणि आपली फनिक्युलर रेल्वे आली आहे. हाय रित्वी. हाय आरू. मागे राहा मागे राहा. चला आता रोपवेमध्ये फायनली आपण चढलो आहे आणि आय थिंक काही डाऊट असतील, काही विचारायचं असेल तर कॉमेंटमध्ये मला विचारू शकता. हा छोटासा व्हिडिओ ॲक्च्युली छोटासा नाही आहे, कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तो चलो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.